श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आणि तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींचरणी प्रार्थना। तर उद्या आणि परवा होळीचा सण आहे आपला आणि हा होळीचा सण का साजरा केला जातो, त्याची पौराणिक कथा का आहे आणि कशा पद्धतीने साजरा केला जातो आणि तसंच एक उपायही तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही नक्की करा। तर पौराणिक आख्यायिकानुसार दैत्यराज हिरण्यकश्यप स्वतःलाच देव समजत होता। त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू शिवाय आणि कोणत्याही देवाचे तो पूजन करत नसे। त्यामुळे हिरण्यकश्यप हा अत्यंत क्रोधित झाला आणि अखेर त्याने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत बसण्याचा आदेश दिला। होलिकेस आगीत तिचे काही नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त झाला होता। मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्म झाली। तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता। या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला। तर होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते। होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते। होलिके चारही बाजूने 3 किंवा 7 फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते। शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते। पूजेनंतर एक कलश, पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते। नवीन धान्यांचा अंश जसे गहू, चणे इत्यादीच्या लोंबी याचीही आहुती देण्यात येते। त्यानंतर होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते। होलिका दहन नेहमी भद्रेनंतरच करावे। चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही। सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये। होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते। होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्या घरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो अशी मान्यता आहे। तर ही मराठी वर्षाच्या सरतेशेवटी फाल्गुन पौर्णिमेस साजरी होणारी होळी हुताशी पौर्णिमा किंवा शिमगा या नावाने ओळखली जाते। अपप्रवृत्तींना नष्ट करून त्यावर विजय मिळवल्याचा उत्साह साजरा करण्याचा हा सण खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण। सृष्टी ही या काळात बदलत असते। वृक्ष आपली जीर्ण झालेली जुनी पाने त्यागून नवीन धारण करीत असतात। अनेक झाडांना मोहर आलेला असतो। फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5 ते 6 दिवसात कुठे 2 दिवस तर कुठे 5 दिवस हा उत्सव साजरा केला जातो। तर होळी हा रंगांचा सण आहे। या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग गुलाल लावतात। लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उत्सुकता असते। होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते। तर वैज्ञानिक कारण म्हणजे या होळीचं काय आहे, तर होळी हा सण म्हणजे वसंत ऋतूचा प्रारंभ आणि हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागण्याची वेळ। निसर्गाचे चक्र शांततेकडून दाहकतेकडे जाण्याचा काळ। थंडीच्या दिवसात आपले शरीर हे सुस्त झालेले असते, त्यामुळे शारीरिक थकवा आल्यासारखे वाटत असते। वसंत ऋतूमुळे वातावरणात हळूहळू उष्णता वाढण्यास सुरुवात होते। होळी दहनामुळे प्रज्वलित झालेले अग्नी माणसाच्या शरीरात उष्णता प्रदान करत असतो। थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते। निसर्गातील हा बदल माणसाने स्वीकारावा यासाठी होळी साजरी केली जाते असे वैज्ञानिक कारण या होळीचे आहे। तर उद्या आहे होळी आणि उद्या आहे गुरुवार। तर या दिवशी एक तोटका करायचा असतोय, तो मी सांगते। बरेच तोटके आहेत। आता यूट्यूबवर बघत असाल तुम्ही हे करा ते करा असं खूप सांगत आहेत। जर तुम्हाला शक्य असेल तर
तुम्ही करा, कारण हे पूर्वापार आलेले तोटके आहेत. याला अंधश्रद्धाही म्हणू शकतो आपण. पण काय माहिती, त्याच्यातून आपल्याला नुकसान तरी काही होत नाही. त्यामुळे विश्वास ठेवून कोणतीही गोष्ट केली तर नक्की त्याचा फायदा होतो. त्याच्यामध्ये जास्त आपण डीपमध्ये जायचं नाही सांगतात, म्हणून आपण थोडा विश्वास ठेवून करायचं. जर शक्य असेल तर करायचं, नाही तर आपल्या घरातील देवाची पूजा करून आपण देवाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मनापासून भक्ती केली तरीही चालते. तरी त्यातल्या त्यात एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर जर शक्य असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर हा उपाय आहे नारळाचा. तर असे म्हटले आहे की हा उपाय केल्यानं आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन अखंड लक्ष्मीची आपल्याला प्राप्ती होणार आहे. तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही करू शकता. याकरता आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि आता आपल्याला नारळ आणि त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आणि देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं. डायरेक्ट जमिनीवर बसायचं नाही. आपण ज्या वेळेला देवाची पूजा करतो त्यावेळेलाही काहीतरी आसन घेऊनच बसायचं असते आणि 21 वेळा आपल्याला महामृत्युंजयाचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्र कोणता आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारिकमेव वंदनान मृत्युर्मोक्ष्य मामृतात. हा महामृत्युंजय मंत्र आहे. याचे तुम्ही 21 वेळा जप करायचं आणि त्यानंतर आपल्या घरातील जेवढे पण सदस्य असतील त्या सदस्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण घरामधून सुद्धा हा नारळ फिरवून घ्यायचा आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो उतरून घ्यायचा आहे आणि 7 वेळा. तर हा एकच नारळ घ्यायचा, एक नारळ घ्यायचा, त्यावर 1 नाणं ठेवायचं आणि मी महामृत्युंजय मंत्र सांगितला तो 21 वेळा म्हणायचा. त्यानंतर आपल्या जे घरातील किती व्यक्ती आहेत त्यांच्या तोच एकच नारळ घरातल्या सगळ्यांच्यावरनं एकदा 7 वेळा उतरायचं. त्यानंतर घरात सगळीकडे फिरवायचं. त्याच्यानंतर आपला जो दरवाजा असतो त्या दरवाजावरून 7 वेळा उतरायचं आणि त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये कुठं होलिका दहन केलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि तिथं त्या होलिकाला जिथं अग्नी देतात तिथं तुम्ही त्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आणि त्याच्यानंतर तो नारळ त्या होलिकामध्ये अर्पण करायचा आहे. तर शक्य झालं तर नक्की करा आणि शक्य नाही झालं तर घरातल्या देवाची पूजा करा. झालं. तर इतकीच माहिती सांगायची होती. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.